आज या ठिकाणी रोहिणी पनेकर पिंपरी चिंचवड शहराचे प्रसिद्धी प्रमुख म्हणून पद त्यांची निवड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशाने, सीमाताई आठवले यांच्या आदेशाने, तसे आमचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत आणि मी स्वतः महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या नात्याने आणि आमचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव सगळे वाहतूक आघाडीचे महिला सगळे आमच्या सोबत आहे. सगळ्यांच्या संमतीने आज पन्नेकर मॅडमला त्यांची नियुक्ती करण्यात आली. आमची एकच अपेक्षा, पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक महिला 35% महिला गाड्या चालतात. गाड्या चालत असताना महिलांचे ऍक्सिडेंट व्हायला लागले, अपघात व्हायला लागले, भीतीने बाहेर चालले, घरामध्ये वेगळी भीती, बाहेर वेगळी भीती. त्यासाठी जॉईंट कमिशनर साहेबांसंगत आम्ही सगळे महिला सगळे जाऊन भेटले. पोलीस कमिशनर साहेबांनी आणि पोलिसांनी चांगल्या पद्धतीने आपल्याला मदत करतात. महिलांना कुठेही महिलांना त्रास होत असेल, दादागिरी होत असेल तर त्या ठिकाणी तुमच्या पाठीशी महिला वाहतूक आघाडीच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे चांगला निर्णय महिलांनी घेतल्यासाठी त्यांचा आभारी मानलं. आज आमची एकच अपेक्षा, पनेकर मॅडमला ज्या पद्धतीने आमच्या महिलांनी नियुक्ती केली त्यांचा विश्वास ठेवून मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांचा कोणताही भरोशाने आपल्याला बाहेर निघाल्यानंतर बोललं पाहिजे. मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांचे कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते आपल्या अभिमानाने लोकांनी सांगितलं पाहिजे. या पद्धतीने आपल्याला सगळ्यांनी मिळून काम करायचं. वाहतूक आघाडीत चांगल्या पद्धतीने काम करा. पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोणत्याही महिलाला कुठं त्रास होत असेल, कोणी गुंडगिरी होत असेल, कुठं ऍक्सिडेंट अपघात होत असेल, कोणी येत नसेल तर तुम्हाला पहिले तिथं जायचं. तुम्ही ज्या पद्धतीने ठरवलं त्या पद्धतीने काम करावं, त्या अपेक्षा मी बाळगतो. महाराष्ट्राचे वाहतूक आघाडीचे अध्यक्ष अजितभाई शेख आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाहतूक आघाडी, महिला आघाडी या रोहिणी पनेकर त्यांनी मानलं आहे. पण म्हणून सगळ्या महिला झाल्यात एकत्र आणि फुले शाहू आंबेडकर, फातिमा बीबी आणि सावित्रीबाई रमाई यांचा तुम्ही नेताल पुढे गाडा. रिपब्लिकन पक्षाचा रमाईचा तुम्ही नेणार आहे गाडा पुढं आणि या पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणातपणे काम करावं. आणि जी पद दिलेला आहे परिषदी प्रमुख, तुमचं ही पद हा मोठं पद आहे. परिषदी म्हणजे मीडियावाला असेल, समोरल्यालाच आपल्याला पक्षात घ्यायचं असेल, आघाडीमध्ये घ्यायचं असेल, समोरल्याशी बोलायचं असेल, पक्ष वाढवायचा आहे, महिला आघाडी वाढवायची आहे, हे सर्व काम करायचे. आणि सगळ्या महिला जबरदस्त आहेत. सगळ्या महिला म्हणजे सावित्री सारखा विचार आहे सगळ्यांचा, रमाई सारखा विचार आहे, जिजाऊ सारखा विचार आहे, फातिमा बीबी सारखा विचार आहे. तर या शहरामध्ये आता मला वाटतं वाहतूक आघाडी, महिला आघाडी अगदी जोरात आहे. आणि मग विरोधकाची बी इकडे लाईन लागलेली आहे. याला दुसऱ्याही महिला तुमच्या संगती येणार आहे की तुमचं काम एवढं जोरामध्ये आहे. अध्यक्ष शहरातील आपल्या वाहतूक आघाडीचे चांगले आहेत आणि सगळेच. आणि मला वाटतं आपल्या मॅडम इंग्लिश चांगलं बोलत आहेत. आमच्याकडे इंग्लिश बोलणारे आहेत, मराठी बोलणारे आहेत, आमच्याकडे हिंदी बोलणारे आहेत, जसं पाहिजे तसं उत्तर देणारे आहेत. आणि सर्व जाती धर्माची माणसं आपल्या पक्षामध्ये येत आहेत. आम्ही तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही चांगलं काम करावं. आम्ही तुमच्या संगती आहोत. अजितभाई आमचा महाराष्ट्राचा नेता आहे आणि तसे आमच्या आई बसलेल्या आहेत. ते आमच्या आई आहेत. हे आम्हाला कधी कधी सरळ करत असतात की काही आम्ही जर नीट काम नाही करायला तर अजितला मला सरळ करत असतात. तर ती आमची आई आहेत. त्यांचं लक्ष असतं की मी काय करतो, अजित काय करते, आपण सगळेच. मामू बी चांगले आमचे आहेत की मामू आमची परिषदी करत असतात. या आंबेडकर चळवळीला रिपब्लिकन पक्ष मामू वाढवायचं काम करतात. मामूचं बी आम्ही खरंच हार्दिक अभिनंदन करतो आणि या तुम्हाला शुभेच्छा देतो. अशा पद्धतीने सर्वांनी काम करावं, सगळ्या महिलांनी काम करावं आणि तुम्ही काम करताल चांगलं. आणि मला वाटते की या शहरामध्ये येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन येणार आहे. तुम्ही सगळ्या वाघिणी जर संगती असताल तर मला वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन पक्षाचे 10 नगरसेवक निवडून येतील आणि तुम्ही सगळेजण वाघिणी आमच्या संघ असल्यामुळं आम्हाला मतं भरपूर मिळतील. आपले नंबर निवडून येतील, काही महिलाही निवडून येतील. आपल्याला सगळ्या जाती धर्माच्या माणसाला निवडून आणायचं, सगळ्याला न्याय द्यायचा आहे. आणि आपण सर्वजण, बाबासाहेबांनी घटना लिहिलेली आहे सर्व जाती धर्माला न्याय देण्याची, महिलांना न्याय देण्याची. बाबासाहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, हे लक्षात घ्या. महिलांनी आता पुस्तक वाचलं पाहिजे की केवळ
महिलांना न्याय देण्यापाहिजे. तर ही न्याय आणि हाच बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष आहे खुल्या आधार पत्रावर की सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन जाणार, सर्वाला न्याय देणारा पक्ष आहे. मी एवढ्याच निमित्ताने त्याची शुभेच्छा देतो. तुम्ही चांगलं काम करावं. अजितभाई सारखं आम्हाला मिळालं या शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. अजितभाई कुठेही जाऊ द्या, दिल्लीत जाऊ द्या, अजितभाई दिल्लीत बी गेले तर लोक तयार केले. कुठेही जाऊ द्या, महाराष्ट्रात अजितभाईचं नाव आहे. मला म्हणतात की आठवले साहेब अजित सारखा माणूस तू आणलास. मी म्हणलं अजितच नाही तर अजित आमचा बच्चन आहे, अजित आमचा चांगला हिरो आहे, अजित आमची आघाडी वाढवत आहे, शाहू फुले आंबेडकर छत्रपतीचं काम करणारा अजित शेख आहे. आणि मग मला म्हणायचे की आमची जी आई आहे त्यांनी फुले शाहू आंबेडकर विचाराचं काम पहिल्यापासून केलेलं त्या कुटुंबाने. म्हणून हा अजित त्या कुटुंबातला आजचा नेता आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रात ओळखतात. मी एवढेच म्हणेन की अजित सारखा खरंच सांगतो की अजित सगळ्याला सांभाळून घेणारा नेता आहे आणि आम्ही तुमच्या संगती आहोत. मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी अश्विनी दळवी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला वाहतूक आघाडीच्या सचिव या पदी कार्यरत असून आज आम्ही रोहिणी पणीकर मॅडम यांना आज प्रसिद्धी प्रमुख हे पद देण्याकरिता आज इथे सगळे एकत्रित जमलेलो आहोत. तर आज हे पद त्यांना देण्याकरिता भोसरी विधानसभेचे अध्यक्ष स्मिता देशपांडे तसेच आमच्या महिला वाहतूक आघाडीच्या पिंपरी चिंचवडच्या अध्यक्षा सुषमा बाळसराफ या देखील उपस्थित आहेत. त्याचसोबत ज्या पिंपरी चिंचवड शहराच्या उपाध्यक्ष आहेत प्रमिलाताई भोसले त्या सुद्धा इथे उपस्थित राहिलेल्या आहेत. त्यासोबत कार्याध्यक्ष जे तबस्सुम सय्यद मॅडम आहेत त्या देखील इथे आलेल्या आहेत. आज आमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये तसेच महाराष्ट्राचे प्रमुख अजितभाई शेख तसेच महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत यांच्या उपस्थितीमध्ये आज रोहिणी पणीकर मॅडम यांना प्रसिद्धी प्रमुख हे पद देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर आज आपण सगळे बघतोय की आज एवढ्या सगळ्यात जास्त संख्येने महिला इथे दिसतात आहेत किंवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या गटामधून आम्ही जे काम करत आहोत तर ते कशासाठी आणि का त्याचा थोडक्यात मी अहवाल सांगते. आज आपण बघतो एक 40 ते 45% महिला अशा आहेत की त्या दररोज वाहतूक म्हणजे स्वतः प्रवास करताना दिसतात. त्याच्यामध्ये 2 व्हीलर असेल 4 व्हीलर असेल त्याचं स्वतः चालवताना दिसतात. आज महिलांच्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला सतत बघत असतो की कोणी पोट भरायच्या हिशोबाने किंवा कोणी आपल्या पर्सनल कामासाठी किंवा कोणी मुलांना नेणं आणणं अनेक प्रकारच्या ज्या समस्या आहेत. बऱ्याच वेळा असं असतं की बऱ्याच सिंगल महिला असतात की त्यांच्यावरती कुटुंबाची सर्व जबाबदारी असते. मग अशी जबाबदारी पार पडत असताना त्यांना रस्त्याने अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं की बऱ्याचदा आपण बघत असतो की रोड रोमिओ जी असतात जी नवीनच वयात आलेले कॉलेजचे विद्यार्थी असतात, काही गुंड प्रवृत्तीचे पुरुष देखील असतात. मग अशा वेळी ते काय करतात, महिलेला कट मारून जाणे, बळच कुठंतरी जोरात हॉर्न वाजवणं, एखाद्या आता बघतो आपण पावसाचे दिवस आहेत रस्त्याने जर पाणी साचलेलं असेल तर अंगावरती घाण पाणी उडून जाणं. त्याच्यामुळे काय होतं महिला कुठेतरी घाबरतात आणि त्यांचा जे स्वतःचा आत्मविश्वास आहे तो कुठेतरी कमी होतो. किंवा बऱ्याचदा असं असतं की अवेळी महिलांना बाहेर देखील पडावं लागतं. 11, 11:30ची वेळ असू शकते, कधी 12, 12:30. मग अशा वेळी जर आपल्या महिला रात्रीच्या स्वतःच्या कामासाठी बाहेर जात असतील तर त्यांना कुठेही म्हणजे इनसिक्युअर म्हणजे आपण आता असुरक्षित आहोत असं कुठेही जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी आमच्या संघटनेशी बेशक म्हणजे आपण जे म्हणतो की डोळे झाकून त्यांनी आमच्याशी संपर्क करावा. त्याच्यामधून त्यांना जी काही हवी आहे ती मदत आम्ही करण्यासाठी तत्पर आहोत. त्यासाठी काही आम्ही आमचे पर्सनल नंबर आहेत ते देखील देणार आहोत. तर जास्तीत जास्त महिला आपल्या शहरामध्ये सुरक्षित कशा राहतील आणि त्या स्वतःचे काम स्वावलंबी जसं की आपण म्हणतो स्वावलंबी जीवन जगणं हा सर्वोत्तम पर्याय आहे. तर मग अशा स्वावलंबी महिलांसाठी जी कुठे अडचण असेल किंवा बऱ्याचदा असं असतं की एखाद्या महिलाचं लायसन नसतं किंवा काय नसतं त्यांची फेरफार किंवा उलट तपासणी केली जाते. मग अशा वेळी काय होतं महिला घाबरतात आणि जे काय बाहेर पडत असतं ते सुद्धा बाहेर पडण्याचं कमी प्रमाण त्यांचं कमी होतं. तर मग अशा ज्या काही समस्या असतील मग याच्यामध्ये महिलांना गाडी चालवताना येणारे काही त्रास असतील किंवा रस्त्याने कोणी विनाकारण त्यांना त्रास देत असेल तर ते त्याच विरोधात जर कोणी एखादा आरटीओ पोलीस अधिकारी जरी असेल तो जरी उलट तपासणी करत असेल तर मग अशा अनेक समस्या कुठल्याही समस्या असतील तर अशा महिलांनी आमच्या ह्या संघटनेशी नक्की संपर्क साधावा आणि होईल तेवढं त्यांना आम्ही 100% पूर्ण योगदान देऊ आणि त्यांच्या बाजूने आम्ही त्यांचा लढा हा कडेला नेऊ अशी मी ग्वाही देते. धन्यवाद. माझं नाव रोहिणी पणीकर
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले ग्रुप वाहतूक आघाडी इकडनं माझी नियुक्ती झाली आहे प्रसिद्धी प्रमुख म्हणून. महिला प्रसिद्ध प्रमुख म्हणून. याबद्दल आभारी आहे अध्यक्ष काय तिकडे खाणारे फेकून